पालखी मार्गावरील 2 धोकादायक ठिकाणांवर अखेर उपाययोजना सुरू झाल्या आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या पाठपुराव्याला यश आलं। श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील रामवाडी पोलीस चौकीची जीर्ण आणि धोकादायक संरक्षक भिंत तसंच मर्याई चौकातील पाण्याच्या व्हॉल्ववरील भला मोठा खड्डा याबाबत सातत्यानं आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली। प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोन्ही कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। मर्याई चौकातील पाण्याच्या व्हॉल्ववरील फुटलेल्या सिमेंटच्या प्लेटमुळे नागरिकांसह पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। गुरुवारी नगरसेविका श्रीदेवी फुलारे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांकडून काम सुरू करून घेतलं। धोकादायक सिमेंटची प्लेट काढून त्या ठिकाणी मजबूत लोखंडी अँगलची जाळी बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं। दरम्यान रामवाडी पोलीस चौकीलगत असलेल्या जीर्ण संरक्षक भिंतीबाबतही महत्त्वाची हालचाल झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलगरवस्ती पोलीस स्टेशन यांना तातडीचं पत्र देत ही भिंत अत्यंत धोकादायक असल्याचं नमूद केलं। पालखी मार्ग बदलल्यानं या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ होणार असून भिंत कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असल्यानं ती तातडीनं निष्कासित करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली। या कामाबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या कार्यशैलीचं मनापासून कौतुक केलं। जे काम अनेक वर्षे प्रलंबित होतं ते तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवलं। संबंधित अधिकाऱ्यांकडून काम करून घेणं, सातत्यानं पाठपुरावा करणं आणि स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून काम पूर्ण करून घेणं ही तुमची कार्यपद्धती वेगळी आणि प्रभावी आहे। मागील नगरसेवकांच्या तुलनेत कामातील फरक स्पष्टपणे दिसून येतो अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। नागरिकांनी पुढं असंही सांगितलं की अशीच जनतेची कामे प्रामाणिकपणे, तत्परतेनं आणि निस्वार्थपणे करत राहा। आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम तुमच्यासोबत आहे। पालखी सोहळ्यापूर्वी धोकादायक ठिकाणांवर सुरू झालेल्या या उपाययोजनांमुळे वारकरी, नागरिक आणि वाहन चालकांनी समाधान व्यक्त केलं।